आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात 2 उपोषण सुरू आहेत। एकीकडे मनोज सरांगे पाटील मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात, तर दुसरीकडे आंतरवाली सराटीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बडीगोद्रीमध्ये ओबीसी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे आम्हाला लिहून द्या अशी मागणी ते करताना दिसून येत आहेत। आंतरवाली सराटी आणि बडीगोद्रीमध्ये ही उपोषण सुरू आहेत। मनोज सरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। मराठा आंदोलक जरांगेंच्या समर्थनार्थ परभणी आणि जालना बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा तरुणांच्या गोंधळानंतर बडीगोद्रीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय, त्यामुळे आता जालना जिल्हा ज्या ठिकाणी आधी तर फक्त मराठा आंदोलनाची धग पेटलेली होती, मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी हिंसाचार झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं, त्याच जालन्यामध्ये आता दुसरीकडे दुसरं आंदोलन सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। बडीगोद्रीमध्ये ओबीसी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या दोन्ही ठिकाणी उपोषण सुरू आहे। या दोन्ही ठिकाणी दोन्ही समाजातील कार्यकर्ते भेटी देताना पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर एक जे मराठा आंदोलक आहेत ते बडीगोद्रीमध्ये गेल्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण होतं, गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे या दोन्ही उपोषणांकडे आता राज्याचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल, हे जे जालना जिल्हा आहे असं म्हणता येईल, जालना जिल्ह्यातली ही 2 गावं आहेत। जालना जिल्हा हे एक केंद्र बनलेलं आहे उपोषणांचं। सध्या एकीकडे मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत, कसं चित्र सध्या दिसते, कारण काल गोंधळ होता? निश्चितच पराजी आपण जर पाहिलं तर काल या ठिकाणी बडीगोद्री फाट्यावर मराठा आणि ओबीसीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं। दिवसभरात जवळपास 10 ते 12 वेळेस आमने सामने आले आणि राडा झाला, गोंधळ देखील उडाला होता। या ठिकाणी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती, परंतु त्यानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक यांनी ओबीसी समन्वयक आणि मराठा समन्वयक यांची बैठक बोलून दोन्ही समन्वयकांना शांततेचं आवाहन केलं आहे आणि मराठा समाजाचं जे उपोषण सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीमध्ये, तिथे जाण्यासाठी त्यांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे। त्यामुळे काल रात्रीपासून या ठिकाणी शांतता आहे, शांततापूर्ण तणावाचं वातावरण आता आहे। पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून आज जालना जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे। यासह परभणी जिल्हा देखील बंद असणार आहे। मात्र आज ओबीसीचे जे आंदोलक आहेत त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, त्यांचं देखील उपोषण सुरू आहे। या ठिकाणी देखील ओबीसीच्या आंदोलकांना भेटण्यासाठी ओबीसी समाज राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर येत आहे, त्यामुळे आता पोलिसांना खबरदारी म्हणून चोख असा बंदोबस्त या ठिकाणी बडीगोद्री फाट्यावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। निश्चितच सुधाकर, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।